अन्न सप्ताह दिनाच्या तिसऱ्या दिवशी सोलापूर अन्नधान्य वितरण कार्यालय राज्यात हॅट्रिक प्रथम. रेशन प्रणालीत लाभार्थींना मिळत असलेल्या सकस धान्याची जागरूकता व्हावी याकरिता अन्न दिन सप्ताह साजरा केला जातो. मागील 3 महिन्यांपासून सोलापूर शहरातील अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी धान्य वाटपात सलग तिसऱ्यांदा हॅट्रिक पटकावली असल्याने त्यांना वरिष्ठांकडून कौतुकास्पद थाप मिळत आहे. शिवाय ओंकार पडोळे यांच्या सक्षम कार्यशील पद्धतीमुळे हेलपाटे मारावे लागणाऱ्या नागरिकांना आता वेळेत धान्य मिळत आहे. वेळेत आणि व्यवस्थित धान्य मिळत असल्यामुळे नागरिकांच्या बरेचशा तक्रारी मंदावल्या आहेत. महिनाभर ग्राहकांची वाट पाहता तर कधी फोन लावून वैतागलेल्या दुकानदारांनी आठवडाभरात धान्य वाटप होत असल्याने समाधान व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे जिल्हा पुरवठा कार्यालयाचा कार्यक्षेत्र जरी मोठा असला तरी 11 पुरवठा निरीक्षक अधिकारी, 11 गोदामपाल ह्या व्यतिरिक्त महसूल सहाय्यक अशी एकंदरीत मोठे मनुष्यबळ असतानाही जिल्हा पुरवठा अधिकारी यांना मागील वर्षभरात एकदाही अन्न सप्ताह साजरा करता आला नाही. ह्याच अनुषंगाने सोलापूर जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार असोसिएशन वारंवार विनंती करूनही सुधारणा होत नसल्याने पुरवठा उपायुक्त पुणे यांना लेखी निवेदन दिले आहे. निवेदनात दुकानदारांना धान्य वेळेत मिळत नसून अन्न सप्ताह साजरा करण्याच्या धर्तीवर ग्रामीण भागातील दुकानदारांना दुकानात धान्य नसताना किंवा धान्य दुकानात पोहोचून सुद्धा डाटा उपलब्ध नसतानाही संबंधिताकडून मशीन लाईव्ह करण्यासाठी सूचना केल्या जातात. मात्र दुकानात धान्य नसताना किंवा इतर तांत्रिक अडचणीतही ग्राहकांना धान्य न देता फक्त पॉस मशीनवर अंगठे घेतल्यास संभ्रम निर्माण होतो. शहराप्रमाणे ग्रामीण भागातील दुकानातही धान्य वेळेत मिळावे, दुकानात धान्य पोचताच विक्री करण्यासाठी डाटा उपलब्ध करून द्यावे निवेदनात म्हटले आहे. चक्क सोलापूर जिल्हा संघटनेने निवेदन दिल्यामुळे प्रभारी असलेल्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी संबंधितांना सूचना देऊनही 1556 दुकानापैकी 1040 दुकानात धान्य पोहोचत झाल्याचे कळते. मात्र पॉस मशीनवर डाटा उपलब्ध नसल्याने 854 मशीन नाममात्र चालू करूनही 4,22,061 कार्ड संख्यापैकी फक्त 6,085 लाभार्थींना धान्य वाटप करून फक्त 3% धान्य वाटप करीत जिल्हा पुरवठा कार्यालयात समाधान व्यक्त करता आले आहे. यावेळी प्रभारी असलेले जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी नाराजी व्यक्त करीत संबंधितांना सूचना देत कारवाई करण्यात कळविले.